समस्त ग्रामस्थ मंडळी वेलतुरा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. महाराष्ट्रातले जेवढे काही बेवडे बेवडे कळतात ना तुम्हाला, दारुडे, तर दारुड्याच्या बायका पाहतो महाराज आम्ही पंकज दादा इतकं चांगल्या जगतात महाराज त्या. काय काय फायदा असतो दारुड्याचा, काहीच नाही महाराज. दिवसभर दारू पितो, ती रोजानं जाती, मुलांना शिकवती सुद्धा, यालाही जीव लावती, याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करते. ते रात्री 12 वाजता येतं, भांडे फेकून देतं, दररोज मारतं, तरी पण ती बिचारी कधीच त्याच्याविषयी तक्रार करत नाही महाराज. किती चांगली बायको दिली देवाने त्याला, बघा ना तुम्ही. फक्त देवाला माझा हा प्रश्न आहे, देवा महाराष्ट्रात एवढे दारुडे, त्यांना एवढ्या चांगल्या बायका कशा, आणि महाराष्ट्रात एवढे सुंदर महाराज लोक आम्ही, आम्हाला एवढ्या आडेल बायका कशा महाराज, काही कळत नाही. अवघड आहे, सगळं कठीण आहे. तुम्ही महाराज नाही, थांबा. तुम्ही म्हणसान तुम्ही एवढं तळतळीनं कसं बोलता, मी अनुभव आले अंगा, हे अनुभव बोले. ती काही करावं महाराज, तुम्ही 40,000 रुपये पाकिट घेऊन जा तरी तोंड वाकडच हो, असं वाटतं कीर्तन सुरू का दारू सुरू का. मनासारखं देव कधीच कोणाला देत नाही. इथून मी पळालो, या तुम्ही कीर्तनाकडे या, ताण नका घेऊ, लगेच या. आणि सर्व गोष्टी मनासारख्या भेटत नाही, जे पाहिजे ते भेटत नाही, आणि जे नको ते भेटल्याशिवाय राहत नाही. आमच्या गावात एक गण्या नावाचं पोरग आहे, ते आपल्याला कधी फोन केलं त्याचं दुसरा काहीच दणका नसतं. ते मला एकच सांगणार, पुरुषोत्तम दादा. आपण म्हणू काय रे गण्या, मी अशा मुलीसोबत लग्न करणार ना, आपल्या बायकोसारखी सुंदर बायको आपल्या तालुक्यात नसली पाहिजेत. मी गण्याला म्हणलं लग्न ठरलं की फक्त मला फोन कर. गण्या म्हणे महाराज तुम्ही मंगलाष्टक म्हणल्याशिवाय लग्नच होणार नाही. नेमकं गण्याचं लग्न ठरलं, गण्याने फोन केला, हॅलो दादा लग्न ठरलंय माझं, अमुक अमुक तारीख आहे, संध्याकाळी 6:30 वाजता लग्न आहे, आणि तुम्ही जोपर्यंत मंगलाष्टक म्हणत नाही तोपर्यंत मी पोरीच्या गळ्यामध्ये हारच घालणार नाही. म्हणलं गण्या काळजी करू नको, मी सकाळचं वर्ष श्राद्धाचं कीर्तन करू, जाता जाता मला बरोबर 5:30-6 वाजले, आणि मी गेलो तर नेमकी शेवटची मंगलाष्टक चालू होती. बामणान माईक माझ्या हातात दिला, आली लग्न, ट्रबल कमी कर दादा याचा थोडा, समीप नवरा, मंगलाष्टक झाली. तदैव बलम श्रुतम तदैव ताराबलम चंद्रबलम तदैव विद्याबलम चंद्रबलम तदैव. हे सगळं पाठ आहे तुमच्या, हे नवीन सांगायची गरज नाही, नवीन त्या भानगडीत पडू नका. लग्न झाल्यानंतर मग आता तिकडं सगळं झालं, वाजंत्री सावचित्त सावधानही झालं, पण महाराज आल्यामुळे महाराज आले. मग लोक मला बोलत बसले, मला 20 मिनिटं झाले महाराज जायला. मागच्या डिसेंबर मध्ये त्याचं लग्न झालं, कडाडीची थंडी होती हो. मी व्यासपीठावर गेलो, गण्याकडे पाहिलं, गण्याच्या बायकोकडे पाहिलं, मला हिवाळ्यात घाम आला दादा, हिवाळ्यात अंगवल्ल झालं माझं. त्याच्या बायकोकडे पाहिलं, सोपान बाबा असं काळं डांबर त्याच्या नशिबात पडलं की काला मीन्स काला, फक्त दातच पांढरे होते. मी म्हणलं गण्या कसं आहे, असंच अवघड आहे महाराज. कधी देवाचंही काही सूत्र हुकलेलेच आहे महाराज. मी अजून मेलो नाही, पण मेलो की पहिली केस देवावर करणार आहे मी. तुम्ही असं कसं बोलता, हो करणार आहे, आरोप आहे माझा देवावर. महाराष्ट्रातले जेवढे काही बेवडे कळतात ना तुम्हाला, दारुडे, तर दारुड्याच्या बायका पाहतो महाराज आम्ही पंकज दादा इतकं चांगल्या जगतात महाराज त्या. काय काय फायदा असतो दारुड्याचा, काहीच नाही महाराज. दिवसभर दारू पितो, ती रोजानं जाती, मुलांना शिकवती सुद्धा, यालाही जीव लावती, याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करते. ते रात्री 12 वाजता येतं, भांडे फेकून देतं, दररोज मारतं, तरी पण ती बिचारी कधीच त्याच्याविषयी तक्रार करत नाही महाराज. किती चांगली बायको दिली देवाने त्याला, बघा ना तुम्ही. फक्त देवाला माझा हा प्रश्न आहे, देवा महाराष्ट्रात एवढे दारुडे, त्यांना एवढ्या चांगल्या बायका कशा, आणि महाराष्ट्रात एवढे सुंदर महाराज लोक आम्ही, आम्हाला एवढ्या आडेल बायका कशा महाराज, काही कळत नाही. अवघड आहे, सगळं कठीण आहे. तुम्ही महाराज नाही, थांबा. तुम्ही म्हणसान तुम्ही एवढं तळतळीनं कसं बोलता, मी अनुभव आले अंगा,
हे अनुभव ती काही करावं महाराज तुम्ही 40,000 रुपये पाकिट घेऊन जा तरी तोंड वाकडच हो असं वाटतं कीर्तन सुरू का दारू सुरू का मनासारखं देव कधीच कोणाला देत नाही. इथून मी पळालो या तुम्ही कीर्तनाकडे या ताण नका घेऊ लगेच या. ज्या गोष्टी पाहिजेत ते मिळतच नाही आणि नकोय त्या गोष्टी माणसाला सोडत नाही महाराज. भले प्रत्येकाच्या दुःखाचं कारण भिन्न भिन्न असेल पण प्रत्येकाला कोणतं कोणतं दुःख निश्चित आहे. पण जे दुःख तुम्हाला मला आहे ते तुकोबरायला अजिबात नव्हतं महाराज. आणि जी जगद्गुरु तुकोबरायला दुःख आहे ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अजिबात नाहीये. म्हणून जगद्गुरु तुकोबरा देवाला सांगतो देवा तुझ्या आणि माझ्यामध्ये ते दुरितांचं जाळ आहे हे दुरितांचं जाळं नष्ट कर. खूप त्रास आहे महाराज या गोष्टीचा. वास्तविक तर शास्त्राने या सगळ्या गोष्टी जाणारे आहे. ममत्व तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करतात या सगळ्या गोष्टी नाशिवंत आहे जाणारे शास्त्राचे पुरावे. धनानी भूमोपशोष्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहेश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीवा. जाणारे 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 आणि जाणारे हे निश्चित जरी असलं तरी आपलं त्याच्यावर ममत्व काय याचं कारण सांगतो. अनादिकालापासून आपण हेच करत आलोय महाराज. म्हणून विषय विषयाचा पडीपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. आपण संसार करतोय असं नाहीये. आपल्या बाप दाद्यापासून हेच कुटाने करत आलोय आपण. आजा मेला पंजा मेला बाप मसना गे आजा मेरा पंजा मेरा बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेरा पंजा मेरा बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे पंढरी वाजोनी तुझा ठाव नाही कोठे. आजा मेला पंडा मेला आजा मसना गेला. आजा मेला पैदा मेला. आजा मसना गेला. आजा मेला पंडा मेला बाप मसना गेला. मेला पैदा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. उठा 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 जागा पाठी भय आले मोठे पंढरी वाजोनी तुझा ठाव नाही कोठे. आपल्या बापदाद्यापासून करत आलो हे आपण. आजा मेला पंजा मेला बाप म्हसना गेला. देखत देखत नातू पण तू तोही तैसा झाला. अनादी काळापासून संसार करत आल्यामुळे त्या संसाराचे संस्कार तुमच्या आणि माझ्या अंतकरणामध्ये एवढे रुजू झालेले त्याच्यामुळे आपल्याला संसार खराच वाटतो आणि परमार्थ खोटा वाटतो. पण संसारातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दुःखाला कारणीभूत दादा या जाणार आहे. किती प्रमाणे सांगायचे. देह जाणार जाणार त्यासी काळोबा खाणार. हो देह जाणार जाणार त्यासी काळोबा खाणार. ज्या गोष्टी जाणार आहे त्याच्याविषयी माणसाने खंत करूच नाही महाराज. ज्या गोष्टी राहणार आहे त्याच्याविषयी विचार करा. तुम्ही भाग्यवान लोक आहे सगळे. तुम्ही जेवढे काही कीर्तन आलेले माझे मायबाप माझं एक वाक्य तुम्ही हृदयावर अंडरलाईन करून घ्या. तुम्ही खरोखर भाग्यवान आहे की तुम्ही 2022 साल तुमच्या डोळ्यानं पाहिलंय. हो ना महाराज. भाग्यवान आहे तुम्ही की 2022 मध्ये 3 तारखेच्या रात्री तुम्ही 9:20 जिवंत आहे सर्व. असं समजा माझ्या बजरंग बलीने तुमच्यावर कृपाच केलेली महाराज.
फक्त उन्हाळ्याच्या दिवसात जशा लिंबाच्या लिंबोळ्या पडतात ना, टप 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 टप, त्याच्यापेक्षा जास्त लोक मरेले महाराज महाराष्ट्रात. प्रत्येक गावाचे 20 जरी धरले ना महाराज, तर 50,000 गाव आहे. 20 गुणिले 50,000 लोक किती मेले विचार करा महाराजांचा. मग अशाही परिस्थितीमध्ये देवानं तुम्हाला जिवंत ठेवलं कशासाठी? धुरे कोरण्यासाठी नाही, राजकारण करण्यासाठी नाहीये. आता देवानं तुम्हाला जिवंत फक्त आणि फक्त भगवंताचं चिंतन करण्यासाठी ठेवलंय. एक वाक्य लक्ष देऊन ऐका. परवा दिवशी आमच्या महाराजांनी म्हणजे आमच्या पाटणकर बाबांनी मला फोन केला होता. 2-3 दिवस झाले. ते नेहमी आवर्जून एक वाक्य मला सांगतात. ते म्हणे, पुरुषोत्तम, म्हणलं काय बाबा, जीवनात किती मोठं पाप करा तुम्ही, ते पाप माझा जगाचा मालक नक्की पाप माफ करेल, कारण त्याचा स्वभावच माफ करायचा आहे. किती जरी तुम्ही पाप केलं तर वाल्या कोळ्या इतकं पाप करणार आहे का तुम्ही? त्याने एवढे माणसं मारले होते, माणूस उचलला की दगड उचलायचा आणि राजनात टाकायचा, असे 7 राजनं भरले होते महाराज. किती? तुमच्याकडून काय माणसं मारणं होणार आहे? आपल्याला बायकोच्या थोबडीत मारणं होईल हो ना, बायकोच्या थोबाडीत मारू शकत नाही आपण, माणसं काय मारणार आहे? बरं, त्याच्या इतकं पाप होणार आहे आपल्याकडून? द्या सोडून त्याचं पाप. बरं, व्यभिचार करू करू तुम्ही किती व्यभिचार करणार आहे? आजा मेळ्याने स्वतःची बायको घराच्या बाहेर काढलेली आहे आणि वेश्येला घरात घेऊन आला आणि तिच्यापासून 9 मुलं झालेले. एवढा व्यभिचार नाही करू शकत जगात कोणी. बरं ठीक आहे, हाही कमी वाटतो तुम्हाला. रावणानं का थोडं पाप केलंय? रामानं ऐकताय तुम्ही महाराज. रावणानं काही पुरुषार्थ गाजवला? अहो, देवाची बायको पळवली ना. काय केली त्यानं? देवाची बायको पळवली त्यानं. बरं ठीक आहे, त्याचाही सोडून द्या. अजून किती पाप सांगायचे? शिशुपाळानं देवाला शिव्या दिलेल्या आहे. अजून पाप सांगू? अहो, पुतणीनं विष पाजलंय महाराज देवाला. दूध नाही पाजलं, काय पाजलंय? मग बायको पळवणाऱ्या रावणाला सुद्धा तो मोक्ष देतोय. आजामेळ्याचाही उद्धार करतोय महाराज, वाल्या कोळ्याचाही उद्धार करतो. आपल्या देशाचा आद्य कवी एक डाकूही विसरू नका बरं. म्हणून आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी क्रांती केली ती डाकूंनीच केलेली महाराज. क्षेत्र कोणतंही असू द्या. एक तर जगातला सगळ्यात वाईट माणूस काम चांगलं करू शकतो, नाही तर जगात सगळ्यात चांगला माणूस काम करू शकतो. मधले काहीच कामाचे नाही, धर्माच्याही कामाचे नाही आणि घरच्याच्याही कामाचे नाही महाराज. लक्ष देऊन ऐका. बाबाने वाक्य मला सांगितलं, ते खूप भावलं माझ्या अंतःकरणाला. म्हणे, पुरुषोत्तम, तू किती जरी पाप केलं तर देव नक्की माफ करल, पण वेळ असून जर देवाचं चिंतन नाही केलं तर ही गोष्ट देवाला कधीच मान्य होणार नाही महाराज. वेळ असून देवाचं चिंतन जर नाही केलं, देवाचा विसर जर तुमच्या आणि माझ्या जीवनात पडला, मग नाही त्या यमासी करुणा. आणि त्याला दया येणार आहे वय. मारिती, तोडीती, झोडीती, निष्ठुर यमाचे किंकर बहुसार. मग आता तुम्ही जे एवढ्या महामारीमधून, एवढ्या कोरोनाच्या संकटामध्ये जिवंत आहे असं समजत चला तुम्ही, की देवानं तुम्हाला हे आयुष्य बोनस दिलंय महाराज. काय दिलंय हो? बोनस. आता फक्त देवाचं चिंतन करा, वेळ नका वाया घालू. आणि असंही समजू नका, ही घमीड सुद्धा तुम्ही करू नका की तुम्ही दुसरीत जगले म्हणजे तिसरीत मरणार नाही. ऑलरेडी तिसरी सुरू झालेली आहे महाराज. आता मला वाटतं येलतुऱ्याचा सप्ताह हा शेवटचा सप्ताह आहे. आता तुम्ही काला करून घ्या बाबा, नंतर मला नाही वाटत आपल्या 2-4 महिने काल्याची योग येतील आपल्या जीवनामधून. अवघड आहे, कठीण आहे. हे सप्ताह शेवटचा आहे. आता लॉकडाऊन लागलंय सर, 2-4 दिवसात लॉकडाऊन सुरू होईल. लॉकडाऊन जरी नाही लागलं, निर्बंध जरी कडक झाले, तर पहिलं बंद कीर्तनच होतात महाराज. पहिलं बंद. मला हेच कळत नाही, सरकार बावळं आहे का पागल आहे महाराज, काही कळत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी कायदा सुव्यवस्था या देशामध्ये निर्माण केली, ती मोठ्या लोकांसाठी वेगळी आणि गरीब लोकांसाठी वेगळी, असं मला वाटतंय महाराज. तुम्ही जर मंदिरं बंद करता तर दारूची दुकानं का बंद करत नाही, हा पहिला प्रश्न आहे सरकारला माझा. कारण कायदा सर्वांसाठीच आहे ना. जर मंदिरं बंद आहे मग दुकानही बंद झाले पाहिजेत. पण कधी बरं, एक अजून मला 2-3 दिवसापासून मी एकटाच गाडीत असतो, रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत जनता कर्फ्यू महाराज. आता 9च्या नंतर ऑलरेडी लोक घरीच असतात ना महाराज. 9च्या नंतर कोण फिरतंय? हा, 2-4, 10-5 लोक त्यांचं धरू नका महाराज. दिवसभर लोक फिरतात. आणि आता थंडीचं लोक बरोबर आडोशाला जाऊन झोपतात ना संध्याकाळी 9ला. 9च्या नंतर कसं 6 वाजेपर्यंत सगळं उलटच कार्यक्रम चाललाय बाबा. पण जाऊ द्या, ताण नाही घ्यायचा. उलट लॉकडाऊन झालं की आम्हालाही थोडं बरं वाटतं, थोडं बरं वाटतं फक्त 8 दिवसासाठी. पण नंतर मग अवघड होतं महाराज. आता टेन्शन किती मोठे, गाड्या घेऊन ठेवल्या आहे. लोक फक्त एवढं म्हणू शकतात, पुरुषोत्तम बाबा आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहोत.
एवढं खोटं बोलू शकतात. फोन पे कोणीच करणार नाही हा. गुगल पे सुद्धा कोणी करणार नाही. एक सुद्धा हप्ता कोणी भरणार. फक्त म्हणू शकतात महाराज तुमचं कीर्तन ऐकल्याशिवाय मला झोप येत नाही, फक्त तेवढंच म्हणतात. बाकी लोक काहीच करू शकत नाही. त्या विषयी सोडून कीर्तनाकडे या. वेळ असून जर देवाचं चिंतन नाही केलं तर निश्चित जीवनामध्ये फजिती होईल महाराज. एवढा सुंदर नरदे प्राप्त झालाय ना महाराजांचं प्रमाण आहे. आता उर्वरित वेळाचं काय करायचं ऐका. बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे आहारी वाचून आलो येतवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. बरवे झालो जीवरी नाही पडिलो तुझे आरी वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. बरवे झाले म्हणजे चांगलं झालंय. बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे नाही करोनाच्या आहारी वाचोनी आलो एथवरी आता उरले ते हरी तुम्हा समर्पण. बस आता उर्वरित आयुष्यामध्ये देवाचं चिंतन करा. मी मगाशी अर्धा विषय सोडून दिलाय. तुम्ही असं समजूच नका की तुम्ही दुसरीत मेले नाही म्हणजे तिसरीत मारणार नाही. परवा दिवशी एक बहादर मला म्हणे महाराज आता काय करोना होणार आहे आपल्याला, आपण 2 लस घेतले. एक तर बहादर मला म्हणे महाराज करोना काय घेऊन बसला, करोनाचा बाप सुद्धा आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. मला का नाही रे म्हणे तुम्ही काय सांगता, मी मास्क लावून झोपतोय म्हणे. काय म्हणला तो, मास्क लावून झोपतो दिवसभर नाही झोपे सुद्धा मास्क लावतो. मी म्हणलं बावळे तू पोत घालून जरी झोपला तरी ज्याला व्हायचं त्याला होणारच आहे, ज्याला नाही व्हायचं त्याला होणार नाहीये. मग आता वेळ आहे तुमच्याकडे, आता वेळ नका वाया घालू. श्वास श्वास पर कृष्ण भजी वृद्धा सास न खोए ना जाने श्वास की आवन होए न हो. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. आणि जर वेळ निघून गेली तर जीवनामध्ये एकच गोष्ट उरते, तिचं नाव आहे पश्चाताप पश्चाताप पश्चाताप. म्हणून आता वेळ आहे ना, मग महाराज आम्ही करायचं काय ऐका. करा रे बापानो साधन हरीचे करा रे बापानो साधन हरीचे करा रे बापानो साधन हरीचे करा रे बापा साधन हरीचे. टाळ टाळ करा रे बापानो साधन हरीचे करा रे बापानो साधन हरीचे करा रे बापानो साधन हरीचे करा रे बापा साधन हरीचे. हो धनी करणीचे करू नका हो धनी करणीचे करू नका एने नो हे धन यमाची यातना एने नो हे धर्म यमाची यातना. धन करणीचे धन करणीचे हरिमुखी गाता हरपण चिंता हरिमुखी गाता हरपण चिंता. आता देवाचं चिंतन करा. करा रे बापानो साधन हरीचे झनी करणीचे करू नका येणे नो हे जन्म यमाची यातना ऐशिया साधना. असं काहीतरी करा की जेणेकरून तुम्हाला त्या यमाचा त्रास नाही झाला पाहिजे. बरोबर आहे का नाही. म्हणून ज्याच्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये आसक्ती आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दुःखाला कारणीभूत आहे. महाराज एक वाक्य सांगू का.
देव सोडून जगातल्या सगळ्या गोष्टी दुःख देणारच आहे महाराज. फलकट तो संसार येथे सार भगवंत सार 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 विठोबा नाम तुझे सार. देव सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी तेवढ्या दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून त्यांच्याविषयी अंतकरणामध्ये ममत्व ठेवण्यापेक्षा ज्याने हा सुंदर नरदे दिलाय महाराज त्याच्याविषयी अंतकरणामध्ये ममत्व ठेवा आणि देवाला विनंती करा, देवा कंटाळू बापा आम्ही, तुझ्या आणि माझ्यामध्ये जे दुरितांचं जाळं एक लक्ष देऊन ऐका. परमार्थाला जर तुमचं घर विरोध करत असाल तर त्या घराचा त्याग करा. परमार्थाला जर तुमची आई विरोध करत असेल तर त्या आईचा त्याग सांगितलाय शास्त्राने. परमार्थ जर तुमची बायको करू देत नसेल तर त्या बायकोचा त्याग सांगितला, बापाचा त्याग सांगितला, केलाय शास्त्रामध्ये. प्रल्हादे जनक बिभीषण बंधू राज्यमाता निंदू. अरे ज्या आईने परमार्थ करू दिला नाही महाराज, मेले भरत पण काही केलं परत कधी आई नाही म्हटले महाराज. ज्या बापाने परमार्थ करू दिला नाही, भागवत कथेमध्ये खूप सुंदर वर्णने, स्वतःचा बाप नरश भगवंताने हिरण्यकशिपूला टर 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 फाडलं तरी सुद्धा भक्त प्रल्हादजीला दया आली नाही. याचं कारण ह्या बापाने मला देवाचं नाव नाही घेऊ दिलं महाराज. म्हणून माझी विनंती, जाळं जे आहे ते ममत्व आहे. दुरितांचे जे जाळे, ज्या दुरितांच्या जाळ्यामुळे, ज्या ममत्वामुळे माझा आणि तुझा दुरावा होतोय देवा, हे सगळं जाळं तू काय कर, निवारण कर, अशी विनंती माझे जगद्गुरु तुकोबराय करतात. एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणे. ठीक आहे तुकोबराय, मी जर तुमच्या अंतकरणातलं जाळं निवारण केलं, या दुःखातून जर तुम्हाला मी मुक्त केलं तर तुम्ही करसाल काय? तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आठवीन पाय आठवीन पाय हा माझा नवस. आठवीन पाय आठवीन पाय आठवीन पाय आठवीन पाय आधानवस. आठवीन पाय आठवीन पाय आठवीन पाय आठवीन पाय आठवीन पाय हा माझा नवस. हा माझा नवस. आठवीन पाय आठवीन पाय आधानवस. आठवीन पाय हा माझा नवस. आठवीन पाय हा माझा नवस. रात्र ही दिवस पांडुरंग. जय हो. आठवीन पाय हा माझा नवस. रात्र ही दिवस पांडुरंग. आठवीन पाय हा माझा दिवस. रात्र ही दिवस पांडुरंग. आठवीन पाय आठवीन पाय आठवीन पाय हा माझा नवस. हा माझा नवस. हे आठवीन पाय हा माझा नवस. रात्र ही दिवस पांडुरंग. आठवीन पाय हा माझा नवस. रात्र ही दिवस पांडुरंग. हो आठवीन पाय हा माझा नवस. रात्र ही दिवस पांडुरंग. आठवीन पाय आठवीन पाय हा माझा नवस. आठवीन पाय आठवीन पाय आठवीन पाय. घेतलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुकोबराय पांडुरंग परमात्म्याला आश्वासन देतात, देवा तू जर मला या दुःखातून निवारण केलं तर मी तुला काय सांगू. ऐक, आठवीन पाय हा माझा नवस. रात्र आणि दिवस पांडुरंगा, देवा मी रात्रंदिवस तुझं चिंतन करील, तुझा पाय आठवील. तसंही जरी पाहायला गेलं तर जगद्गुरु तुकोबा रात्रंदिवस देवाचं चिंतन करतच होते. गोविंद असनी गोविंद गोविंद त्या मनी बैसला असे. गोविंद गोविंद मना लागली या छंद. मग गोविंद ते काया भेद नाही. माझी मज झाली अनावर वाचा. आणि छंद या नामाचा जगद्गुरु तुकोबाराने ही जी मागणी केलेली ती स्वतःसाठी नाही केली, तुमच्या आणि माझ्यासाठी केलेली. महाराज आपण सुद्धा देवाला नवस केला पाहिजे, फक्त देवासाठी. देवाला दुसरा नवस करूच नका. दुसरा नवस किती जरी केला तरी काही फायदा होत
नाही. बरं, नवस कोणत्या देवाला काय करावं हेही कळलं पाहिजे. हे बिचारे पोरं पाहिले की त्यांचे तोंड पाहिले की दया येते महाराज मला. बिचारे मारुती रायाला नवस करतात, देवा कोरोनावर लस आली तरी आमचा ताळा जमीन. अवघड आहे महाराज. अरे कोणाला नवस करावं कळलं पाहिजेत ना पोराव. तुम्हाला येडे आहे का तुम्ही? ते बाल ब्रह्मचारी आहे बिचार आणि त्याला बायको मागायला जातं. अक्कल आहे का काही? अरे बायकोच जर मागायची तर कृष्णाला मागा ना. त्या बिचारीची PhD झालेली, त्याच्यात 16,108 बायका आहे. नसल देवाला मागायची तर राक्षसाला मागा, रावणाला मागा. 3 पट बायका होते त्याला. 80,000 आहे ना. कोणत्याही देवाला काही नवस करू अवघड आहे महाराज. एक तर करोनाचं संकट एक मोठं संकट आहे. परत पोराला नोकरी लागत नाही हे एक मोठं संकट आहे. आर्थिक उलाढाल संपली हे एक मोठं संकट आहे. आणि सगळ्यात मोठं संकट आहे बिचाऱ्याचे लग्नच होत नाही आता महाराज. अवघड आहे. प्रत्येक गावामध्ये महाराज 500-500 तरुण तसे पडू नये लटकते रे नारे. ऑफर खूप वाढल्या महाराज सध्या. पोरीचं तर असं अवघड झालंय नाकाचा शेंबूड पुसता येत नाही शेंबडीला आणि सरकारी नोकरीवाला पाहिजे. तर कुठून आणायचा तो? बर बटाटे झालेले डोक्यामध्ये, एवढी बी अक्कल नाही. 2014 पासून तर 22 पर्यंत सरकारने एकही भरती काढली नाही. मधात 2-3 काढल्या तर 4 वेळेस पेपर फुटला. पोरं नोकरीलाच लागले नाही. बरं अवघड आहे महाराज. ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आम्हाला करोनामध्ये आला महाराज. करोनामध्ये काहीच काम नव्हते, कीर्तन नव्हते, काही नव्हते. आमच्या गावातले पोरं मला म्हणायचे, ओ महाराज चला ना पोरगी पाहायला. गाडी मोठी होती म्हणे, तुमची गाडी पाहिली थोडं वजन पडल. आता गाडी आपली वजन याचं अवघड काम आहे. गाडी आपली आणि वजन याचं, डिझेलही आपलंच. आता हलकटासारखं म्हणता येतं 500चं टाक म्हणून आपणच टाकायचं 2-3 हजाराचं. चला काही काही गोष्टीचा अनुभव आला महाराज ह्या वातावरणामध्ये. दोघी मायले की दररोज लोकांच्या रोजा नाही. दोघी मायले की दररोज लोकांच्या रोजा नाही. आणि एकच पत्राची रूम आहे तरी तिला 25 अकरावाला पाहिजेत. कुठून खंदून काढायचं का? बरं पोरगी 1 पट शायनी, पोरीची माय 1.5 पट शायनी. पोरीची माय म्हणते माझी पोरगी शेतात जाणार नाही. मग जमीन कशाला लागती? हाय अवघड झालेलं आहे. आपण लॉकडाऊनच्या अगोदर सुटलो पंकज बा, बरं आहे आपलं. ह्या चपक्यात जर सापडे आपण कीर्तन बंद लग्न नाही तर संन्यासच घेणं होता आपल्याला. बाकीचे नवस करण्यापेक्षा देवाला फक्त भगवंताचा नवस करा, देवाचं चिंतन करा. मायबाप मी तुम्हाला नारदाच्या गादीवरून सांगतो, खूप मोठं समाधान आहे देवाच्या चिंतनामध्ये. तयाच्या चिंतने निरसेल संकट. करोना सारखी बिमारी काय घेऊन बसले? कुठे भवरोग संचित क्रियामान भोग. तुम्ही भवरोगासारखं दुःख जर त्या भगवंताच्या चिंतनानं जातं, तुम्ही फक्त प्रयत्न तर करून बघा. तुम्ही लोक डॉक्टरचं ऐकून जर माळा तोडल्या की नाही तुम्ही? मग डॉक्टरचं ऐकून जर तुम्ही लोक माळा तोडत असेल तर कीर्तनकाराचं ऐकून नामजप करायला काय हरकत आहे? तुम्हाला केलंच पाहिजे. आणि तुम्ही करून तर बघा. जर तुम्ही नामस्मरण केलं, भगवंतावर जर विश्वास ठेवला, तुका म्हणे भार घातली यावरी आणि होईल काय वारी? होईल काय वारी? तुम्ही फक्त तुमच्या संसाराची दोरी त्याच्या हातात द्या. तुम्ही शांत बसा महाराज, काहीच करू नका. महाभारताच्या युद्धावेळेस काय केलंय अर्जुनानं? काहीच नाही. सायंकाळी 5 वाजले की अर्जुन जेवायचा घर घोरत बसायचा. भगवंताने केलं एक वेळ. अरे हजारोनं सैन्य मरतंय अर्जुन आपलं. पुढे द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, कर्णासारखा रथी महारथी महात्मे, त्यातला एकही मेला नाही. हजारो सैन्य मरतंय. उद्याच्या युद्धाची तयारी करायची, तू जेवतो कुशाल झोपतो. अर्जुनाने सांगितलं, देवा काय विचार करायचं, काय कोणाला मारायचं हे तू करायचं. मी अजिबात टेन्शन घेणार. याचं कारण माझ्या युद्धाची जबाबदारी मी कोणावर टाकलेली आहे? तुझ्यावर. मग युद्धाची जबाबदारी जर देवावर टाकली तर सगळं युद्ध कोणीच केलं महाराज? देवाने केलंय. अर्जुन फक्त निमित्ताला होता. तसं तुम्ही जर तुमच्या संसाराचं ओझ माझ्या जगाच्या मालकावर टाकलं तर तू कोण सांगतात? मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत.
देह भाव पुरवी वासना पहिले देह भाव पुरवी वासना मागे पुढे उभा राहे सांभाळीत. समस्त ग्रामस्थ मंडळी वेलतुरा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली.